मी कावळा बोलतोय. नमस्कार माझ्या दोस्तांनो. पितृपक्ष सुरू झाला. आता माझी आठवण तुम्हाला नक्कीच आली असेल. एरवी मात्र काळा कुरूप रस्त्यावरची घाण वेचणारा असा तुमच्या नजरेतला मी पक्षी. तुम्हाला माझा आवाज कावकाव देखील त्रासदायकच वाटतो. माझे उकिरड्यावर चोच मारणे तेही तुम्हाला खटकते. पण माणसांनो, मी खरंच इतका वाईट आहे का? तुम्ही माझ्यावर हसता, मला हिणवता, पण वर्षातून एकदा तुम्ही मला मान देता, ते पितृपंधरवड्यामध्ये. मित्रांनो, तुम्हाला वाटतं देव सगळीकडे आहे, मग देवळात का जायचं? गेलेल्या पितरांचं श्राद्ध का करायचं? त्यांना कुठे पोचतं? त्यांच्या निमित्ताने आपणच चांगलं चांगलं करून खातो. अशा अनेक गोष्टी घराघरात चर्चिल्या जातात. बरोबर म्हणतोय ना मी? तुमच्याही मनात असतीलच असे प्रश्न. पहा, त्यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हवा सगळीकडे आहे, पण गाडी पंक्चर झाली किंवा टायरमधली हवा कमी झाली की पंक्चर काढणाऱ्याकडे आणि हवा भरण्यासाठी पंपावर जावेच लागते ना. सगळीकडे हवा आहे म्हणून ती आपोआप टायरमध्ये भरली जाते का? नाही ना. यालाच तर निसर्ग म्हणतात. तसंच देऊळ हे श्रद्धास्थान आहे. म्हणून देवासाठी नाही, तर स्वतःच्या समाधानासाठी, स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी, तुम्हाला पॉझिटिव्ह वाटावे यासाठी आपल्याला देवळात जावे लागते. डार्विनचा उत्क्रांतीवाद तुम्हाला लगेच पटतो, पण श्राद्ध कर्म करा असं म्हटलं की थोटांड वाटतं. मित्रांनो, डार्विन आत्ता काही वर्षांपूर्वी झाला, पण सनातन वैदिक संस्कृती एकपेशीय उत्क्रांतीपासून बहुपेशीय उत्क्रांती, पंचमहाभूते, स्वर्ग, मोक्ष, नरक, 84 लक्ष योनी या साऱ्यांचाच सिद्धांत मांडते. तो देखील हजारो वर्षांपूर्वीचा. पितृपंधरवड्यामध्ये तुम्ही मला हाका मारता, काव काव, या म्हणता, माझ्यासाठी खास अन्न ठेवता. कारण तुम्हाला ठाऊक आहे, पिंडदानाचं अन्न माझ्या स्पर्शानेच तुमच्या पितरापर्यंत पोहोचतं. तुम्ही कधी विचार केला का, माझं असं का झालं? वर्षातून एकदाच मला एवढा मान का दिला गेला? हे सांगायला आज मी तुमच्यापुढे आलो आहे. आपण जे काही कार्य करतो ते तसंच का असतं, हे तर आपल्याला माहीत असायलाच हवं ना मित्रांनो. माझ्या बाबतीत एक आध्यात्मिक कथा आहे. ऐका तर. मी असा कावळा नव्हतो पूर्वी. मी तर गंधर्व होतो. सुंदर, तेजस्वी, सुमधुर आवाजाने गाणी गाणारा. पण एकदा माझ्या मनात चुकीची भावना आली आणि त्या चुकीच्या कर्माची मला शिक्षा मिळाली. मी चंद्रदेवांच्या पत्नीला स्पर्श केला. चंद्रदेवांना प्रचंड राग आला. त्यांनी त्या रागातच मला शाप दिला. ते म्हणाले, हे गंधर्वा, तू अतिशय कुरूप काळा दिसशील. तुझा आवाज कर्कश होईल. तू रस्त्यावर उकिरडा घाण वेचशील. सगळीकडे तुझी हेटाळणी होईल. यावर मला माझी चूक समजली. मी भानावर आलो आणि चंद्रदेवतेजवळ क्षमायाचना करू लागलो. त्यांनी दया येऊन मला उशाप दिला. काही वर्षांनंतर भगवान श्री विष्णू श्रीराम अवतारात येऊन तुझा उद्धार करतील. त्यानंतर रामायण काळात प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण वनवासात असताना मी पुन्हा आगळीक करून सीतामातेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर श्रीरामांनी दर्भाचा बाण मारून माझा एक डोळा फोडला. मी क्षमायाचना केली आणि माझी संपूर्ण हकीकत त्यांना सांगितली. श्रीरामांनी मला अभय दिले आणि मला काही वैशिष्ट्य बहाल केली. ते म्हणाले, जरी तुला एकच डोळा असला, जरी तू एकाक्ष असलास, तरी एका डोळ्याने तुला तिन्ही लोकांमधील दिव्य दृश्य पाहता येईल, जे अन्य कोणताही सजीव पाहू शकत नाही. अशी दिव्य दृष्टी तुला प्राप्त होईल. कुणालाही न दिसणारे पितर म्हणजेच मृत आत्मे तुला सहज दिसतील. कलियुगात इतर वेळी तुझी सतत हेटाळणी करणारा मनुष्य मृत व्यक्तीचे श्राद्ध, कार्य, पिंडदान करताना तुझी विनवणी करतील. मनुष्याच्या पितरांसाठी पिंडदान केले जाईल तेव्हा तुझ्या नावाचा वेगळा पिंड दिला जाईल. तू पिंडाला स्पर्श केल्यामुळे मनुष्याचे पितर समाधान पावतील. यावेळी मनुष्य का का, काव काव अशी साथ घालून तुला बोलावेल. पितरांच्या मुक्तीचा आणि मनुष्याच्या मानसिक समाधानाचा मार्ग तुझ्यापासून सुरू होईल. याप्रमाणे गेली अनेक युगे मी आणि पिंडदान हे समीकरण सुरू आहे आणि म्हणूनच माझा पितरांशी दुवा तयार झाला आणि यापुढेही ते नेहमीच सुरू राहील. गणपती उत्सवानंतर 15 दिवसांचा पितृपंधरवडा सुरू होतो. या काळात मी घराघरात आठवला जातो. तुम्ही माझ्यासाठी पाणी ठेवता, भाताचा घास ठेवता, पिंड ठेवून मला हाका मारता. खरं म्हणजे या दिवसात मी तुमच्यासाठी एक पूल बनतो.
तुमचं अन्न, तुमची श्रद्धा मी तुमच्या पितरांपर्यंत पोहोचवतो. माझा कावकाव आवाज तुम्हाला त्रासदायक वाटतो, पण त्याचा अर्थ सखोल आहे. काव काव किंवा काका याचा एक संस्कृत आणि तामिळ अर्थ असा आहे की पितरांनो आमचं रक्षण करा. पिंड ठेवून काव काव काका म्हणणारी प्रत्येक व्यक्ती ही नकळत स्वतःच्या पितरांना माझ्याच माध्यमातून विनवणी करीत असते की हे आमच्या गेलेल्या पितरांनो आमचं सदैव रक्षण करा. देवतांच्या कृपेप्रमाणे आपल्यावर पितरांची कृपा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ती असंतुष्ट असतील तर आपली अनेक कामे रखडतात, असंख्य विघ्न येतात. पण पितरांची कृपा असेल तर ते आपल्याला घोर संकटातून सुद्धा सावरतात. आपल्या नकळत आपल्याला अन्य रूपात मदत करतात. गेलेल्या पितरांना वर्षातून एकदा श्राद्ध कर्म करून अन्न पाण्याचा घास देणे खरंच अशक्य नक्कीच नाही. श्रद्धेने निष्ठापूर्वक केलेले कर्म निश्चितच फळ देते. पण तुम्ही शंका कुशंका उत्पन्न करून निष्ठेने श्राद्ध कर्म करीत नाहीत. अनाथाश्रम, गरीब, गरजू, देवळे, शाळा, सामाजिक संस्था, अन्य कोणत्याही घटकांना दान देणे, पैसे स्वरूपात मदत करणे यातून देखील समाधान पुण्यप्राप्ती नक्कीच आहे. हे करायलाच हवं. पण मृत्यूनंतर आत्म्याचा पुढील प्रवास सुखावह व्हावा या कल्पनेतून सनातन वैदिक धर्माने श्राद्ध कर्म ही योजना केलेली आहे. देवदेवतांचे धार्मिक कृत्य जितकं महत्त्वाचं तितकंच महत्त्वाचं पितरांचं श्राद्ध कर्म आहे. आणि हो, मी फक्त श्राद्ध कर्मापुरता नाही, निसर्गातही माझं स्थान खूप महत्त्वाचं आहे. मी उकिरडे स्वच्छ ठेवतो म्हणजे मी निसर्गाची सफाई सिस्टीम आहे. माझ्या विष्टेतून वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब अशी झाडं उगवतात. ही झाडं मोठी होतात, सावली देतात, प्राणवायू देतात. आयुर्वेदात या झाडांचा वापर औषध म्हणून होतो. पूजेत, होमहवनात यांची पानं, समिधा वापरली जातात. म्हणजे बघा, माझ्या विष्टेतून उगवलेली झाडं तुम्ही देवपूजेत वापरता, पण मला टाळता. पहा, हीच तर निसर्गाची गंमत आहे. मित्रांनो, माझ्याकडे एक अद्भुत क्षमता आहे. मी मान वाकडी करून एका डोळ्याने जे पाहू शकतो ते तुम्ही कितीही चष्मे, दुर्बिणी लावून पाहू शकत नाही. मला येणाऱ्या घटनांची चाहूल आधीच लागते. कोणी पाहुणा येणार असेल, कुणाचं निधन होणार असेल, घरात संकट येणार असेल तर मी आधीच आवाज काढतो. पण आजचा माणूस एवढ्या गडबडीत आहे की त्याला माझा इशारा समजतच नाही. संत ज्ञानेश्वरांनी माझं महत्त्व ओळखलं. त्यांनी लिहिलं, पैल तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माय सांगत आहे. म्हणजेच माझ्या आवाजातून भविष्यातील संकेत मिळतात. तुमच्या अस्तित्वाबरोबरच आज जगात लाखो प्रकारचे जीव, जंतू, प्राणी, किटाणू, पशु, पक्षी, जलचर, उभयचर अस्तित्वात आहेत. तर 84 लक्ष योनी नाहीत हे तत्त्वज्ञान कसं सिद्ध होतं? निसर्गतः निर्माण झालेल्या या 84 लक्ष योनींमध्ये खरं तर तुमचा जन्म हा सर्वात श्रेष्ठ मानलेला आहे. याचं कारण तुम्ही सगळ्यात हुशार आहात, नवनिर्मिती करू शकता, स्वतंत्र विचार करू शकता आणि म्हणूनच विज्ञान, तंत्रज्ञान याबरोबरच सनातन वैदिक संस्कृतीचा आदर सन्मान राखा. मित्रांनो, तुम्ही मला कुरूप म्हणता, माझी हेटाळणी करता, पण मी तुमच्या पितरांचा दूत आहे. मी निसर्ग स्वच्छ ठेवतो, मी झाडांची संख्या वाढवतो, मी संकटांची चाहूल देतो आणि मी तुमच्या पितरांना तृप्त करतो. म्हणून मला कमी लेखू नका. पितृ पंधरवड्यात मला हाका मारा, अन्न द्या, कारण माझ्यामुळेच तुमच्या गेलेल्या पितरांना समाधान मिळतं. माझ्या मित्रांनो, निसर्ग, देव, पितर, प्राणी सगळं जोडलेलं आहे. मला सगळं माहिती आहे असं वाटणाऱ्या माणसाला अनेक गोष्टींचं अजूनही अज्ञान आहे. निसर्ग उलगडणे एवढं सोपं नाही मित्रांनो. माझा मान ठेवा, पितरांचं स्मरण ठेवा, निसर्गाचं जतन करा. माझ्या इतक्या दिव्य दृष्टीने नाही, पण अधिक डोळसपणे सगळीकडे पहा. इतकंच म्हणून आता माझ्या कामाला निघतो. काव काव.